नमस्कार, उमास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघू आंबट चुक्याची भाजी. साहित्य साहित्य आंबट चुका, शेपू, आंबट चुका, मिरच्या, लसूण, गूळ, शेंगादाणे भिजवून घेतलेले 2 चमचे, हरभऱ्याची डाळ ही अशी भिजवून घ्यायची 2-4 घंटे, आणि बेसन पीठ. पण आता हे शेपू, आंबट चुका पातेल्यात टाकून घेऊ आणि नंतर लगेच त्याच्यात 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊ. आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि हे पातेला गॅसवर. आता ही भाजी आपण 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायची. मिक्सरमधून आपण ह्या मिरच्या, लसूण बारीक करून घेऊ. त्याला आता उकळी आली, ह्या भाजीला आता आपण बारीक करून घेऊ. उकळलेली भाजी थंड करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्यात टाकायचा गूळ. नंतर टाकायचं बेसन आणि त्याला एक फिरवून घ्यायचं मिक्सरला. अशा प्रकारे फिरवून घेतलं, त्यामध्ये टाकायचे शेंगादाणे. आता परत फिरवून घ्यायचं मिक्सरला. असं आबडधोबड शेंगादाणे होईपर्यंत मिक्सरला बारीक करायचं. यामध्ये टाकू आता आपण तेल. याला काही जास्त तेल टाकायची गरज नाही, 1 पळी तेल टाकलं तरी पुष्कळ होतं. आता आपण टाकू मोहरी. मोहरी तडतडायला लागली तर आपण टाकायची त्यात जिरे. मोहरी जिरे आता चांगले तडतडलेत. आता त्यात टाकून मिरची, लसूण पेस्ट बारीक केलेली आणि त्यामध्ये भाजी टाकून द्यायची. त्यानंतर त्यात आपण आणखी पाणी टाकून ही भिजवलेली चण्याची डाळ त्यामध्ये टाकून द्यायची. छान उकळी आलेली आहे. तर यामध्ये टाकू चवीनुसार मीठ. छान उकळी येऊ देऊ. ही झाली आपली आंबट चुक्या, शेपू चुक्याची भाजी. ही झाली आपली. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी उमास किचनला सबस्क्राईब आणि फॉलो करा. करून पहा, खाऊन बघा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.